बघा आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा आहे. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यातलं आपण फर्स्ट बघूयात. फर्स्ट इक्वेशन बघूयात. बघा फर्स्ट 1/x + 5 इज इक्वल टू 1/x². आता जे हे इक्वेशन दिसते आपल्याला हे जनरल फॉर्म मध्ये दिसत नाहीये, तर पहिल्यांदा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये ह्याला आणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सॉल्व करायचे. तर 3 मेथड माहिती आहेत बघा. एक तर फॅक्टरायझेशन मेथड आपण जी 2.2 मध्ये बघितली आहे, दुसरी मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड 2.3 मधली, आणि तिसरी मेथड आहे की बाय फॉर्म्युला. जर एखाद्या इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स मिळत नसतील तर आपण फॉर्म्युला यूज करतो. तर बघा इथं जर इक्वेशन मिळाल्यानंतर फॅक्टर मिळाले तर आपण फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं, आणि नाही मिळाले तर आपण ते इक्वेशन बाय फॉर्म्युलाने सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा हे इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये आणावं लागणार आहे. ax² + bx + c इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे. ह्या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला पहिल्यांदा इक्वेशन आहे ते कन्वर्ट करून घ्यायचं असतं. ओके, आता बघा पहिल्यांदा मी काय करते, 1/x² ला मी इकडे घेऊन येते. 1/x + 5 मायनस तिकडे प्लस इकडे येऊन मायनस होईल, -1/x². ओके, आता बेस इज इक्वल टू 0. बेस सेम केल्याशिवाय आपल्याला जनरल फॉर्म मिळणार नाही. तर बघा x² ने आपण ह्या टर्मला मल्टिप्लाय करू. x² + x + 5 मल्टिप्लाय बाय x². न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मी x² ने मल्टिप्लाय केलेला आणि डिवाइड केलेला आहे. मायनस आता बघा इथे x² ची टर्म आहे, तर आपण इथे x + 5 ने मल्टिप्लाय करूया आणि डिवाइड पण करूया. ओके, आता बेस सेम होईल. ओके, बघा x² मायनस x + 5 बेस सेम झालं तर वरच्यांची ऍडिशन होणार आहे, डिवायडेड बाय x + 5 x² इज इक्वल टू 0. आता ही जी डिनॉमिनेटरची टर्म दिसते बघा, ही आपण 0च्या इकडच्या साईडला नेली तर ती 0 होणार आहे, म्हणजे इकडे गेल्यानंतर ही टर्म 0 होणार आहे. ओके, म्हणजे काय उरतंय बघा, x² मायनस, आता हे मायनस आहे ना आत मल्टिप्लाय करू, -x - 5 इज इक्वल टू 0. आता ही जी पूर्ण टर्म आहे ही पूर्ण टर्म 0 ला मल्टिप्लाय झाली आहे म्हणून कॅन्सल झालेली आहे. म्हणजेच आपलं फायनल इक्वेशन काय मिळाले बघा, x² - x - 5 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मधले मिळाले. आता ऑब्झर्व करा, -5 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन -1 पाहिजे. इथं काही नाही, म्हणजे 1 असतं. ओके, तर असे फॅक्टर्स आपल्याला मिळत नाहीत म्हणून आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, तर फॉर्म्युला बघा कसा आहे. फॉर्म्युला x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आता फॉर्म्युला मध्ये पुट करूयात. x इज इक्वल टू -b, पहिल्यांदा आपण एबीसीच्या व्हॅल्यूज घेऊयात. बघा a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -1 आणि c इज इक्वल टू -5. ओके, बघा -b म्हणजेच हा -1 प्लस मायनस मी आता सध्यासाठी एकत्र लिहिते, नंतर त्यांना मी सेपरेट करते. √b², बीचा स्क्वेअर म्हणजे -1² मायनस 4a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे -5. ओके, डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे इथे 2 येणार. बघा हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे इथे 1 प्लस मायनस √ व -1चा स्क्वेअर 1च असतो, कारण कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो, पॉझिटिव्ह असतो. ओके, मायनस मायनस प्लस होतील. बघा हे -5 मल्टिप्लाय बाय प्लस होतील म्हणजेच हे राहतील 20/2. ओके, x इज इक्वल टू हे 2 रूट मिळतात. आता थोडं सेपरेट करूया. x इज इक्वल टू 1 प्लस इथे √21 होणार /2 आणि x इज इक्वल टू 1 मायनस √21/2. आता हे आपला आन्सर आहे की आपल्याला 2 रूट मिळालेले आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. सेकंड क्वेश्चन आहे x² - 3x/10 -1/10 इज इक्वल टू 0.
ओके, आता पहिल्यांदा आपण बेस सेम करून 10ला जो 10 आहे ते तिकडे मल्टिप्लाय करूया. बघा इथे एक्स स्क्वेअर आहे, तिथे मी 10ने मल्टिप्लाय करते, 10ने डिवाइड करते. मायनस 3x/10 ह्याचा बेस 10 आहे म्हणजे आपण तिथे ते 10 आहे तसं ठेवूया. आणि -1/10 इज इक्वल टू 0. आता बेस सेम झालाय म्हणजे 10 बघा सगळीकडे, तर 10x - 3x - 1/10 इज इक्वल टू 0. आता हे जे 10 आहे तिकडे डिवाइडला आहेत, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होतील आणि 0ला कोणताही नंबर मल्टिप्लाय झाला तर आन्सर 0च येतं. म्हणून 10x² - 3x - 1 इज इक्वल टू 0 असं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालंय. बघूया आपण ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला जर फॅक्टर मिळत असतील तर फॅक्टरायझेशन मेथड आपण यूज करूया. बघा 10 × -1 म्हणजेच -10. -10चे असे दोन फॅक्टर्स काढायचे आहेत की आपल्याला ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जी आहे ती -3 हवी आहे. ओके, तर बघा -3 हवी आहे. 5 × 2 = 10. बघा सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला 3 मिळतंय. आता जे बीचं साईन आहे ते आपण मोठ्या नंबरला देतो आणि ह्या मल्टिप्लिकेशनच्या साईनवरून आपण छोट्या नंबरचं साईन ठरवतो. तर बघा मला इथे प्लस द्यावं लागेल कारण मल्टिप्लिकेशन आपलं मायनसमध्ये आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, +2 इज इक्वल टू -10 मिळत आहे आणि ॲडिशन करा -5 + 2 इज इक्वल टू -3. म्हणजे कंडिशन आहेत ते फुलफिल होतात म्हणजे आपले हे फॅक्टर्स दोन बरोबर आहेत. आता आपण इथे ते फॅक्टर्स पुट करूयात. हे आपण बघितलं ऑलरेडी कुठे 2.2 मध्ये. 10x² - 5x ह्या बीच्या बदली आपण काय घेणार आहोत, हे दोन फॅक्टर्स घ्यायचे आहेत. -5x + 2x - 1 इज इक्वल टू 0. दोघांचा ग्रुप करायचा आहे आणि त्यातून कॉमन काढायचं आहे. ओके, बघा इथून 5x कॉमन काढलं तर इथे राहतील 2x - 5x तर कॉमनला गेले होते म्हणजे 1 राहणार आहे. आता बघा पुढच्या ब्रॅकेटमधनं असंच कॉमन काढायचं की 2x - 1 रिपीट झाले पाहिजेत म्हणजे मी इथं +1 कॉमन काढते. मग बघा 2x - 1 ब्रॅकेटमध्ये राहतील इज इक्वल टू 0. हे दोघांना एकत्र करा. इथे काय येणार 5x + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे 2x - 1 इज इक्वल टू 0. 5x + 1 इज इक्वल टू 0. 2x - 1 इज इक्वल टू 0. आता हे बघा +1 आहेत तिकडे जाऊन -1 होतील म्हणजेच 5x ॲज इट इज इक्वल टू -1 मीन्स x इज इक्वल टू 1/5. ओके, आणि दुसरं सॉल्व्ह केल्यानंतर 2x इकडेच राहतील, हे -1 तिकडे जाऊन +1 होतील आणि इथे होतील x इज इक्वल टू 1/2. म्हणजेच आपल्याला दोन आन्सर्स मिळाले आहेत. x इज इक्वल टू 1/5 -1/5 आणि 1/2. नेक्स्ट आपल्याला थर्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. थर्ड क्वेश्चन बघा 2x + 3² इज इक्वल टू 25. आता हा जो ब्रॅकेट आहे ह्याला एक्सपांड केलं तर आपल्याला जनरल फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. हे एक्सपांड बघा कोणत्या फॉर्म्युलाने आपण करणार आहोत, a + b होल स्क्वेअरचं फॉर्म्युला आहे a² + 2ab + b². हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. तर बघा 2x² ओके + 2a × b + b² म्हणजे इथं 3 आहे ना, म्हणजेच 3² इज इक्वल टू 25. कळतं ना, म्हणजेच बघा इथं आपला हा जो a आहे इथं आपल्या क्वेश्चन मध्ये 2a आहे म्हणून आपण इथं 2x² केलेला आहे. फॉर्म्युला आपण इम्प्लिमेंट केलं, दुसरं काहीच केलेलं नाही आहे. ओके, 4x² होईल प्लस हे 2 × 2 = 4, 4 × 3 = 12, 12x + 9 इज इक्वल टू 25. ओके, आता हे 25 आपण इकडे घेऊन येऊयात. 4x² + 12x + 9 - 25 इज इक्वल टू 0.
आता बघा इक्वेशन आपल्याला काय मिळत आहे. इक्वेशन मिळते आपल्याला 4x² प्लस 12x. आता जर सबस्ट्रॅक्ट केलं तर मायनस साईन मिळणार आहे, म्हणजे इथे येतील 16. ओके, 9 गेले तर 16 राहत आहेत. 25 मधनं 9 गेल्यानंतर 16 राहत आहेत इज इक्वल टू 0. थ्रू आउट इक्वेशनला मी 4ने डिवाइड करू शकते, कारण बघा 12 पण 4च्या टेबलमध्ये आहेत आणि 16 पण 12च्या टेबलमध्ये आहेत. म्हणून बघा 4x² प्लस 12x मायनस 16, याला पण 4ने डिवाइड करा, ह्याला 4ने डिवाइड करा, ह्याला 4ने डिवाइड करा. 0ला डिवाइड केलं तरी 0च आन्सर येतं. म्हणजेच इथे बघा हे 4 कॅन्सल होतील, म्हणजेच इथे राहणार आहेत x² प्लस 4 1 जा 4, 4 3 जा 4 1 जा 4, 4 3 जा 12 आणि इथे 4 1 जा 4, 4 4 जा 16. म्हणजेच इक्वेशन मध्ये बघा काय राहणार आहे प्लस 3x मायनस 4 इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी आपल्याला मिळतंय का बघूयात. आपण फॅक्टर्स मिळत आहेत का बघूया. -4चे असे दोन फॅक्टर्स हवेत की त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आहे ती +3 मिळाली पाहिजे. बघा जर आपण 4 1 जा 4 असं केलं तर मल्टिप्लिकेशन आपल्याला 4 मिळत आहे आणि सबस्ट्रॅक्शन केली तर 3 मिळत आहे. तर बघा बीचं साईन आहे ते कुठल्या मोठ्या नंबरला द्यायचं आहे, म्हणजे प्लस, आणि इथे मायनस देऊयात. आता बघा मल्टिप्लाय केलं तर -4 येत आहे आणि ह्यांना जर ऍड केलं तर +3 आपल्याला मिळत आहे. आता इक्वेशन मध्ये पुट करूयात x² प्लस 4x मायनस 1x मायनस 4 इज इक्वल टू 0. दोघांचं टीम अप करा आणि कॉमन काढा. बघा इथून जर मी x कॉमन काढले तर इथे राहतील x प्लस 4 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 4 रिपीट झालं पाहिजे, म्हणजे -1 कॉमन काढल्यानंतर x प्लस 4 ब्रॅकेटमध्ये राहते इज इक्वल टू 0. आता ह्या दोघांना एकत्र करा, x मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 4 ओके इज इक्वल टू 0. तर बघा x मायनस 1 इज इक्वल टू 0 आणि x प्लस 4 इज इक्वल टू 0, म्हणजे x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू +1 असे आपल्याला दोन रूट्स मिळतात. नंतर आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया. बघा क्वेश्चन नंबर 4, m² प्लस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. आता जर आपण इक्वेशन केलं तर आपल्याला ह्या इक्वेशनचे फॅक्टर्स मिळत नाहीत, म्हणजे आपण ह्याला फॉर्म्युलाने सॉल्व करायचं आहे. पहिला ABCच्या व्हॅल्यू लिहा. इथं काय नाही म्हणजे काय असणार आहे 1, म्हणजेच A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 5, B इज इक्वल टू 5 अँड C इज इक्वल टू 5. ओके, मग बघा फॉर्म्युला लिहा. x इज इक्वल टू काय असतो -b प्लस √b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a आणि दुसरं रूट आहे x इज इक्वल टू -b मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. आता पहिल्यांदा आपण फर्स्ट रूट सॉल्व करूयात. x इज इक्वल टू -b म्हणजेच 5 प्लस √bचं स्क्वेअर म्हणजे 5चं स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे 1 आणि b म्हणजेच काय आहे, सॉरी c म्हणजेच 5 आहे, डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजेच इथे 2च येणार आहे. आता बघा -5 प्लस अंडर मध्ये 5चं स्क्वेअर असतो 25 मायनस आणि इथे येणार आहे 4 × 5 20 अपॉन 2. आता बघा -5 प्लस √ ह्यांची सबस्ट्रॅक्शन √5 येत आहे डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू -5 प्लस √5 अपॉन 2 हे आपलं फर्स्ट रूट मिळालेलं आहे. ओके, आणि दुसरं रूट आपण चेक करूयात. बघा -5 मायनस, आता हे रूट मधलं तर आपण इथेच सॉल्व केलंय. काय आन्सर मिळाले सांगा आपल्याला, √5 आन्सर मिळाले. इथेच चेक केलंय बघा, म्हणजेच रूट मध्ये आपण जर √5 लिहिलं डिवायडेड बाय 2 म्हणजेच हे आपलं सेकंड रूट आहे. ओके, 5m² प्लस 2m प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके,
तर बघा आपण जर फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं झालं तर 5 इंटू 1 चे मल्टिप्लिकेशन 5 येतं आणि ऍडिशन आहे किंवा सबट्रॅक्शन आपल्याला +2 हवी आहे. तर असे आपल्याला फॅक्टर्सच मिळत नाहीत. याचा अर्थ आपण हे फॉर्म्युलाच्या मेथडने सोडवूयात. a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 1. तर फॉर्म्युला बघा काय, x इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. ओके, -b म्हणजेच -2 प्लस मायनस √b² म्हणजेच 2² -4. a ची व्हॅल्यू आहे 5 आणि c आहे 1 डिवायडेड बाय 2a. a म्हणजेच 5 आहे. आता बघा -2 प्लस मायनस √ जी व्हॅल्यू आहे ही येणार आहे 2² 4 मायनस हे येणार आहे 20 अपॉन 10. ओके, नंतर पुढे बघा x इज इक्वल टू -2 प्लस मायनस, मी दोन्ही रूट एकत्र सॉल्व्ह करते, शेवटी मी त्यांना फॅक्टर्स करणार. बघा -16 अपॉन 10. आता बघा रूट मध्ये -16 असं येणारच नाही आहे, कारण असं कोणताच नंबर नाही आहे की जो -16. रूट मध्ये +16 म्हणजेच आपल्याला बाहेर 2 मिळतात, पण हे -16 आहेत. याचा अर्थ बघा b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला -16 मिळाली आहे, म्हणजेच रूट्स आपल्याला मिळणार नाहीयेत. का तर रूट्स कसे असतात सांगा, b² - 4ac ची व्हॅल्यू जर मायनस मध्ये असेल तर रूट्सचं नेचर असते ते नॉट रिअल असतं. मीन्स रूट्स आर नॉट रिअल, म्हणजे आपल्याला आन्सर मिळणारच नाही. ठीक आहे, कारण रूट्स कसे आहेत, नॉट रिअल आहेत. बघा आता क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन नंबर 6, x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. ओके, तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युलाच यूज करावा लागणार आहे, कारण आपल्याला फॅक्टर्स आपल्याला ह्या क्वेश्चनचे मिळत नाहीत म्हणून. ओके, तर आपण पहिल्यांदा फॉर्म्युला यूज करण्यासाठी एबीसीच्या व्हॅल्यूज लिहूयात. a इज इक्वल टू 1 म्हणजे इथे काय नाही म्हणून 1, नंतर b इज इक्वल टू -4 अँड c इज इक्वल टू -3. आता x इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. ओके, b ची व्हॅल्यू काय बघा, हा मायनस फॉर्म्युल्यातला हा -4 b ची व्हॅल्यू आहे प्लस मायनस √-4² -4. a ची व्हॅल्यू आहे 1, c ची व्हॅल्यू आहे -3 अपॉन 2a. ओके, सो x इज इक्वल टू हे होतील प्लस मायनस -4 असतो +16 मायनस हे प्लस होतील आणि 12 अपॉन 2a. a ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजेच हे 2 होतील. ओके, x इज इक्वल टू 4 प्लस √16 प्लस 12 म्हणजेच हे होतील 28. ओके, √28 अपॉन 2. √28 चे असे आपण फॅक्टर करू शकतो बघा, 4 प्लस मायनस √4 इंटू 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. आता सेपरेट करूयात आपण ह्यांना. x इज इक्वल टू +4 प्लस 4 इंटू 7 अपॉन 2 आणि दुसरं रूट आहे x इज इक्वल टू 4 मायनस √4 इंटू 7 अपॉन 2. आता √ बघा हे 4 तसेच प्लस √4 म्हणजेच 2 बाहेर येतील अपॉन 7 डिवायडेड बाय 2 आणि इथे पण सेम तसंच होणार आहे 4 मायनस 2 √7 अपॉन 2. आता बघा इथे ज्या दोन्ही टर्म मध्ये इथे 4 दिसतं आपल्याला, इथे 2 दिसतंय, म्हणजेच ह्या दोन्ही टर्म मधनं आपण 2 कॉमन काढू शकतो. म्हणजेच 2 कॉमन आल्यावर बघा इथे 2 राहतील प्लस √7 अपॉन 2. ओके, आता हे 2 कॅन्सल आउट होतील, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, म्हणजे आपला आन्सर बघा काय मिळते आपल्याला, x इज इक्वल टू 2 प्लस √7. ओके, हे आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर दुसरं रूट सॉल्व्ह करूयात. x इज इक्वल टू 4 मायनस, आता आपण कॉमन काढूयात, x इज इक्वल टू 2 कॉमन काढलं तर इथे राहणार 2 मायनस √7 अपॉन 2.
2 कॅन्सल होतील न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, x इज इक्वल टू 2 मायनस √7. हे आपलं आन्सर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 करायचा आहे. ओके, फाइंड द m इफ द इक्वेशन आपल्याला हे दिलेलं आहे हॅज द रूट रिअल अँड इक्वल. ओके, ज्यावेळेस रूट रिअल आणि इक्वल असतात त्यावेळेस बघा कंडिशन काय असते, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असते, कळतंय. त्यावेळेस रूट कसे असतात, रिअल आणि इक्वल असतात. हे नेचर ऑफ द रूट्स मध्ये आपण बघितलेलं आहे की कसं असतं ते. ओके, आता एबीसीच्या आपण व्हॅल्यूज काढूयात आणि नंतर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत. ए इज इक्वल टू काय येणार बघा, ए इज इक्वल टू m मायनस 12, बी इज इक्वल टू 2 m मायनस 12 आणि सी इज इक्वल टू 2. ओके, आता इक्वेशन मध्ये पुट करूयात बघा. b² मायनस 4ac इज इक्वल टू 0. बीचं स्क्वेअर म्हणजेच 2m मायनस 12चं स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे m मायनस 12 इंटू c म्हणजेच किती आहे 2 इज इक्वल टू 0. ओके, हा ब्रॅकेट पहिला आपण सॉल्व्ह करू घेऊया. 2चं स्क्वेअर येतो 4 आणि बघा इथे आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी आपण फॉर्म्युला एक इम्प्लिमेंट करणार आहोत. तो कोणता बघा, a प्लस बीचं होल स्क्वेअरचं फॉर्म्युला इम्प्लिमेंट. मी इथं लिहून ठेवते बघा, a प्लस बीचं होल स्क्वेअर म्हणजेच a² प्लस 2ab प्लस b² हा फॉर्म्युलाने आपण ते एक्सपांड करणार आहोत. तर बघा a म्हणजे कोण आहे, mचं स्क्वेअर मायनस 2a इंटू बीचं स्क्वेअर. ओके, मायनस आता बघा ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येणार आहे मायनस 8 m मायनस 12 इज इक्वल टू 0. आता आपण हे 4 तसंच ठेवूयात सध्यासाठी. m² मायनस हे होणार आहे 24m, इथे प्लस साईन येईल सॉरी, प्लस 144 मायनस आता हे 8 आतमध्ये मल्टिप्लाय करा, 8m प्लस इथे येतील 96 इज इक्वल टू 0. ओके, आता हे जे 4 आहेत बाहेर, हे जे 4 आहेत ते आपण त्या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये मल्टिप्लाय करणार आहोत. इथे काय येणार बघा, 4m² मायनस 24 4 जा 96m आणि प्लस 4 इंटू 144 म्हणजेच येतात 576 मायनस 8m तसेच्या तसे आणि प्लस 96 इज इक्वल टू 0. आता बघा सेम जे व्हेरिएबल आहेत म्हणजे m आणि m चे ॲडिशन होणार आहे आणि ही टर्म बघा 4m² आणि हे मायनस ह्यांचे ॲडिशन येते 104m आणि ह्या दोघांचे ॲडिशन होणार आहे बघा, हा नंबर आणि हा नंबर प्लस आहे म्हणजे प्लसमध्ये होणार. ॲडिशन बघा काय होते 672 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. तर ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला m ची व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे. ओके, आता जर मी ह्या इक्वेशनला थ्रूआउट इक्वेशनला 4 ने डिवाइड केलं, कारण थोडं रिड्यूस फॉर्ममध्ये केल्यानंतर फॅक्टर आपल्याला लवकर मिळतात म्हणून आपण 4 ने डिवाइड करणार आहोत. 4 4 गेट्स कॅन्सल. इथे जर 4 ने डिवाइड केलं तर बघा काय मिळतंय, पहिली टर्म तर m² असणार आहे मायनस इथं मिळणार आहेत आपल्याला 26m प्लस 168 इज इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला 168 चे असे फॅक्टर्स करायचे आहेत की मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन आपल्याला किती मिळणार आहे, मायनस 26 मिळणार आहे. ओके, तर बघा प्लस 168 चे असे दोन फॅक्टर्स काढायचे आहेत. ते फॅक्टर्स असे असतील बघा, -12 आणि -14 यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मल्टिप्लिकेशन 168 मिळते पॉझिटिव्ह मध्ये आणि जर ह्यांना ऍड केलं तर काय मिळतंय -26 ऍड केल्यानंतर. ओके, आता बघूया आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत. आता आपल्याला m² -12m -14m प्लस 168 इज इक्वल टू 0 दोघांचे ग्रुप करायचे
आणि यातून कॉमन काढायचं बघा. इथे एम कॉमन मिळणार आहे, तर एम -12 ब्रॅकेटमध्ये राहील. इथं जर मी -14 कॉमन काढलं तर एम -12 ब्रॅकेटमध्ये असणार आहे. इथून आपल्याला असाच नंबर कॉमन काढायचा आहे की -14 मी कॉमन का काढलाय बघा, कारण मला हा जो ब्रॅकेट आहे तो इथे रिपीट झाला पाहिजे म्हणून. ओके, नंतर बघा ह्या दोघांना आपण एकत्र करूयात. एम -14 एका ब्रॅकेटमध्ये आणि एम -12 इज इक्वल टू 0. एम -14 इज इक्वल टू 0 आणि एम -12 इज इक्वल टू 0. सो एम इज इक्वल टू +14 आणि एम इज इक्वल टू +12. हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. म्हणजेच एमच्या बघा आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्या, एक एम इज इक्वल टू 14 आणि एम इज इक्वल टू. आता बघा एम इज इक्वल टू जी 12 व्हॅल्यू आलेली आहे ती 12 व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट केली तर सपोज आता बघा ए म्हणजेच काय आहे बघा, ए इज इक्वल टू एम -12 आहे. जर मी एम ची व्हॅल्यू 12 पुट केली तर 12 - 12 0 येते. तर बघा जर ए हा 0 झाला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहतच नाही, हे आपल्याला माहिती आहे. कारण जनरल फॉर्म आपण बघितलंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ax² + bx + c इज इक्वल टू 0. जर ए हा नॉट इक्वल टू 0 पाहिजे. जर ए ही टर्म जर 0 झाली तर ही पूर्ण टर्म 0 होते, बरोबर आहे ना. बघा ही टर्म जर 0 झाली तर इक्वेशन bx + c एवढंच उरत आहे. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन उरतच नाही आहे, त्यासाठी एक्सेप्टेबल आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते एम इज इक्वल टू 14 हे आपलं आन्सर आहे. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 सॉल्व करायचा आहे. आपल्याला क्वेश्चन दिलाय द सम ऑफ द 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज द 5. आता बघा सम म्हणजेच आपण अल्फा + बीटा इज इक्वल टू 5 लिहू शकतो, बरोबर आहे. अँड द सम ऑफ देअर क्यूब्स इज द 35. ओके, त्या दोघांचं क्यूब करून सम केल्यानंतर आपल्याला मिळतंय 35. देन फाइंड द इक्वेशन. आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बघा हा फॉर्म्युला आपण आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलाय. अल्फा क्यूब बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा + बीटाचं होल क्यूब -3 अल्फा बीटा आणि ब्रॅकेटमध्ये अल्फा + बीटा. ओके, आता बघा अल्फा क्यूब + बीटा क्यूबची व्हॅल्यू आपल्याला दिली 35 इज इक्वल टू अल्फा + बीटा म्हणजे 5 दिले, 5चं क्यूब करा -3 अल्फा बीटाला तसंच ठेवा आणि अल्फा + बीटा आपल्याला 5 दिलेला आहे. ओके, 5चं क्यूब असतो 125 -3 अल्फा × बीटा × 5 हे 35. ओके, 35 इज इक्वल टू 25 मायनस हे होतील 15 अल्फा बीटा. आता हे 25 पण इकडे नेऊयात 125. 35 - 125 इज इक्वल टू -15 अल्फा × बीटा. ह्यांची सबस्ट्रॅक्शन होणार आहे बघा, ती सबस्ट्रॅक्शन आपल्याला मिळते 90. ओके, इज इक्वल टू -15 अल्फा × बीटा. आता हे -15 इकडे मल्टिप्लायला तिकडे येऊन डिवाइड होतील, म्हणजे 90 डिवायडेड बाय -15 इज इक्वल टू अल्फा × बीटा. सो अल्फा × बीटा इज इक्वल टू, हे डिव्हिजन होणार आहेत बघा, 15 × 1 = 15, 15 4 = 6 = 15 6 = 90. म्हणजेच अल्फा × बीटा -6 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, सॉरी हा मायनस आणि इथे पण मायनस होता, हे मायनस पडणार म्हणजेच +6 मिळणार आहे व्हॅल्यू आपल्याला. आता बघा आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आपल्याला अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मधलं इक्वेशन माहिती आहे, तर बघा ते कोणतं, x² - अल्फा + बीटा x + अल्फा × बीटा इज इक्वल टू 0. अल्फा + बीटा आपल्याला दिले बघा, x² - अल्फा + बीटा म्हणजे 5 दिले, 5x + 6 इज इक्वल टू 0. कारण अल्फा × बीटाची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे म्हणून. म्हणजे हे इक्वेशन आपलं फ्रेम होणार आहे. बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करायचा आहे.
Find the quadratic equation such that its the roots are the square of the sum of the roots and the square of the difference of the root of the equation 2x square plus 2 in bracket p plus q x plus p square plus q square is equal to 0. आता बघा क्वेश्चन समजून सांगण्याच्या आधी मी जे काही मला इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनचं सम फाइंड आउट करणार आहे आणि मल्टिप्लिकेशन काय मिळते ते फाइंड आउट करणार आहे. तर पहिल्यांदा बघा जे मला इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशनचं मी अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स जर कन्सिडर केले तर पहिल्यांदा हे इक्वेशनचे ए बी सी आपण फाइंड आउट करूयात. ए इज इक्वल टू काय येणार आहे 2, बी इज इक्वल टू काय असतील 2p प्लस क्यू ओके आणि सी इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर ओके. आता बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय सांगा मायनस बी बाय ए ओके. मायनस बी आहे 2 पी प्लस क्यू अपॉन आता ए ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजेच हे कॅन्सल होतील बघा म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे मायनस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू ओके. आता हे मिळालं आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि नंतर बघा अल्फा इंटू बीटा मी फाइंड आउट करते. हे असतं सी बाय ए. सी इज इक्वल टू आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 2. इथपर्यंत केल्यानंतर आता आपण क्वेश्चनकडे जाऊयात ओके. आता बघा हे जे आपल्याला त्यांनी ऑलरेडी इक्वेशन दिलं होतं त्या इक्वेशनचे आपण काय केले दोन्ही रूट्सची ॲडिशन फाइंड आउट केली म्हणजे सम फाइंड आउट केली आणि दोघांमधलं जे काही प्रोडक्ट आहे ह्या इक्वेशनचा प्रोडक्ट आहे तो फाइंड आउट केलेला आहे ओके. आता क्वेश्चन बघा आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे की ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत ना हे नवीन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बनवणार आहेत याचे रूट्स ह्याच्या रूट्स वरती डिपेंड आहेत. आता ते कसं ते बघा द रूट्स ऑफ द स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द रूट बरोबर आहे. म्हणजे हा जो आपल्याला दिलेला इक्वेशनचा इकडे बघा सम दिलेले आहे की नाही याचाच स्क्वेअर म्हणजेच ह्याचं एक रूट असणार आहे कळतंय. म्हणजे मी त्याला नवीन R1 म्हणते बघा R1 म्हणजे आपण जे नवीन फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन करणार आहे त्याचं जे रूट आहे पहिलं रूट ते आपलं हे जे दिलेल्या इक्वेशनच्या जुन्या रूटच्या स्क्वेअर इतका आहे म्हणजेच किती आहे अल्फा प्लस बीटाचं स्क्वेअर म्हणजेच काय येणार अल्टिमेटली मायनस पी प्लस क्यूचं होल स्क्वेअर म्हणजेच काय येणार बघा अल्फा प्लस पी प्लस क्यूचं होल स्क्वेअर. हे आपल्याला R1 मिळाले म्हणजे आपण नवीन जे फॉर्म करणार आहोत त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट मिळाले त्याला आपण R1 नाव दिलेलं आहे ओके. नंतर मला सांगा R2 काय असणार आहे. R2 म्हणजेच बघा अँड दुसरं रूट आहे R2 म्हणजेच आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणार आहे त्याचं दुसरं रूट आहे ते असणार आहे स्क्वेअर डिफरन्स ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन स्क्वेअर. आता हे जे जुनं इक्वेशन आहे त्यांच्या रूटची सबस्ट्रॅक्शन च स्क्वेअर कळते का अल्फा मायनस बीटाचं स्क्वेअर. आता अल्फा मायनस बीटाचं होल स्क्वेअर याचं रिलेशन आपल्याला अल्फा प्लस बीटा सोबत दाखवावं लागेल कारण असं आपल्याला अल्फा मायनस बीटाचा आपल्याला फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडे अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे. तर बघा मी काय लिहिते नाव व्यवस्थित बघा अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचं होल स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. हा फॉर्म्युला मी इथे इम्प्लिमेंट करणार. आता हा फॉर्म्युला आला कसा तो मी इथे तुम्हाला दाखवते बघा. तो हा फॉर्म्युला जो आहे तो आलाय कसा बघा अल्फा मायनस बीटाचं होल स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाचं होल स्क्वेअर जर मी केलं तर बघा ह्याला मी एक्सपांड केलं ए मायनस बीच्या फॉर्म्युल्याने तर अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर हे मायनस साईन तसंच ठेवा इथं काय होईल अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर ओके. हे मायनस साईन आता आत मल्टिप्लाय होईल म्हणजे मायनस अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा मायनस बीटा स्क्वेअर असं होईल म्हणजेच अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर हे तसंच राहणार आहे. आता काय काय कॅन्सल्स होत आहेत बघा इथे अल्फा स्क्वेअर आणि मायनस अल्फा स्क्वेअर कॅन्सल होईल अजून काय होईल बीटा स्क्वेअर आणि मायनस बीटा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजेच फायनल काय मिळतंय
हे आणि हे राहतात, म्हणजे -4 अल्फा बीटा राहतात. म्हणजेच बघा अल्फा इंटू अल्फा मायनस बीटाचं होल स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाचं होल स्क्वेअर इज इक्वल टू -4 अल्फा बीटा. ओके, हा फॉर्म्युला कसा आलाय ते मी तुम्हाला इथे दाखवलं. आता हे जे मायनस आहेत तिकडे जाऊन प्लस होतील, म्हणजे अल्फा मायनस बीटाचं स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचं होल स्क्वेअर -4 अल्फा बीटा. कळालंय फॉर्म्युला कसा आलेला आहे ते. आता हे असं आपण का केलं, रिलेशन आपण प्लस सोबत लावलंय कारण आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आहे आणि अल्फा इंटू बीटा आहे, कळतंय, म्हणून आपण अशा फॉर्म मध्ये हे अल्फा मायनस बीटा स्क्वेअरला लिहिलेलं आहे. ओके, आता मी हे जे आहे एक्सप्लेन केलेलं फॉर्म्युला कसा आलाय ते मी थोडं डिलीट करते. नंतर बघा आता आपण इथं पुट करूयात व्हॅल्यूज. बघा इथे अल्फा मायनस बीटा म्हणजेच कोण आहे, R2 आहे, हे लक्षात ठेवा. अल्फा मायनस बीटाचं स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचं स्क्वेअर म्हणजेच काय बघा, अल्टिमेटली मायनस पी प्लस क्यूचं होल स्क्वेअर. ओके, -4 अल्फा इंटू बीटा काय मिळाले बघा, पीचं स्क्वेअर प्लस क्यूचं स्क्वेअर अपॉन 2. आता हे मायनस साईन कॅन्सल होईल कारण कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जर केला तर तो पॉझिटिव्हच येतो. म्हणजेच याचा अर्थ बघा पी प्लस क्यूचं होल स्क्वेअर मिळणार आहे -4. आता हे 4 मी आत मल्टिप्लाय केलं तर हे काय होणार, 4p स्क्वेअर अपॉन 2. आता जो बेस आहे तो मी सेपरेट करते जरा कारण कॅल्क्युलेशन व्यवस्थित व्हावं म्हणून. आणि हे मायनस साईन आत जर मल्टिप्लाय केले तर हा इथं मायनस आणि इथं पण मायनस होणार आहे आणि 4q स्क्वेअर अपॉन 2. ओके, ठीक आहे. आता पुढे बघूयात काय होणार आहे. म्हणजेच R2 फाइंड आउट करतोय, लक्षात घ्या आपण, म्हणजेच अल्फा मायनस बीटाचं स्क्वेअर फाइंड आउट करतोय इज इक्वल टू. आता बघा हे जे दिसतंय आपल्याला पी प्लस क्यूचं स्क्वेअर, पी प्लस क्यूचं स्क्वेअरला मी एक्सपांड करू शकते पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यूचं स्क्वेअर आणि हे डिव्हिजन होणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. 4 2 जा 1 हे 2 आणि इथे पण 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजेच इथे राहणार आहे -2p स्क्वेअर आणि -2q स्क्वेअर राहतील. ओके, आता जे पी स्क्वेअर आहेत त्यांना आपण ऍड करूयात. बघा पी स्क्वेअर इथे आहे आणि हा -2p स्क्वेअर, म्हणजेच राहिलं काय बघा, इथे राहणार आहे -p स्क्वेअर. तसंच आपण क्यूला पण करूयात. बघा इथं प्लस क्यू आहे, इथं -2q आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे, हे +2pq तसंच मी लिहिते आणि हे -q स्क्वेअर. ओके, आता जर मी ह्या पूर्ण टर्म मधून मायनस कॉमन काढलं तर बघा पी स्क्वेअर मायनस इथलं प्लसचं साईन मायनस होईल कारण मी मायनस कॉमन काढलंय म्हणून -2pq प्लस क्यू स्क्वेअर. ओके, म्हणजेच आपल्याला काय मिळाले, R2 मिळाले, म्हणजे दुसरं रूट मिळाले. आता बघा हे मायनस साईन तसंच राहील. हे तुम्हाला जे दिसतंय ते बघा एक्सपांडेड फॉर्म सारखं दिसतंय की नाही, a प्लस बीचं एक्सपांडेड, a मायनस बीचं एक्सपांडेड फॉर्म सारखं दिसतंय. म्हणजेच मी इथं काय लिहू शकते, p मायनस क्यूचं होल स्क्वेअर. ओके, हे आपल्याला R2 मिळालेलं आहे. म्हणजेच आपण जे नवीन क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणार आहे त्याचे R1 आणि R2 आपल्याला मिळालेले आहे. मी ते व्यवस्थित इथं लिहून घेते. बघा पाहिजे तर मी जरा व्यवस्थित लिहून ब्रॅकेट पण करते. R1 काय आहे, म्हणजे पहिलं रूट आहे p प्लस क्यूचं स्क्वेअर आणि दुसरं रूट आहे R2 इज इक्वल टू -p मायनस क्यूचं होल स्क्वेअर. हे दोन रूट्स आपल्याला मिळालेले आहेत जे आपण इक्वेशन फॉर्म करणार आहोत त्या इक्वेशनचे. ओके, आता इक्वेशन फॉर्म करणं म्हणजेच बघा, ओके, इक्वेशन बघा काय असतं की त्याचं जनरल फॉर्म जो आहे तो काय आहे, हे असं आपल्याला माहिती आहे. जनरल फॉर्म अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये आपण लिहित होतो तो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 असं लिहित होतो की नाही, जेव्हा आपल्याला अल्फा आणि बीटाच्या फॉर्म मध्ये इक्वेशन फॉर्म करायचं असतं तेव्हा. पण आता आपले रूट्स काय आहेत, R1 R2, म्हणजे इक्वेशन काय होणार, जनरल एक्स स्क्वेअर मायनस R1 प्लस R2 एक्स प्लस R1 इंटू R2 इज इक्वल टू 0. हे नवीन जे आपण फॉर्म करणार आहोत त्याचा फॉर्म्युला आहे.
आता बघा R1 प्लस R2 फाइंड आउट करूयात. ओके, R1 प्लस R2. R1 किती आहे बघा, P प्लस Qचं होल स्क्वेअर मायनस प्लस आहे पण ते मायनस साईनमुळे मायनस होणार आहे, मायनस P मायनस Qचं होल स्क्वेअर. ओके, आता जर मी ह्याला एक्सपांड केलं तर बघा P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर हे मायनस प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर हे मायनस साईन तसंच ठेवा, P स्क्वेअर मायनस 2PQ आणि प्लस Q स्क्वेअर. आता बघा P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर, आता हे मायनस साईन आत मल्टिप्लाय होईल, मायनस P स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2PQ आणि हे मायनस Q स्क्वेअर. आता जे डिलीट होत आहेत ते डिलीट करूयात. बघा हे प्लस P स्क्वेअर मायनस P स्क्वेअर डिलीट होतील आणि Q डिलीट होतील. म्हणजेच काय राहत आहे बघा, प्लस 4PQ राहतात. म्हणजेच R1 प्लस R2 ची व्हॅल्यू आहे आपल्याला काय मिळते आहे बघा, प्लस 4PQ अशी मिळते आहे. त्याच्यानंतर R1 इंटू R2 फाइंड आउट करूया, कारण आपल्याला ते इक्वेशन फॉर्म करताना लागणार आहे. म्हणजेच P प्लस R1 म्हणजेच कोण आहे, P प्लस Qचं स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मायनस P मायनस Qचं होल स्क्वेअर. ओके, बघा इथे काय होणार आहे, पुढे हे मायनस साईन आपण बाहेर काढूयात, P प्लस Qचं स्क्वेअर आणि P मायनस Qचं स्क्वेअर केलं. ओके, तर हे मायनस साईन बाजूला राहणार आहे. तर बघा इथे काय होतंय, आपण जो फॉर्म्युला आहे तो कोणता इम्प्लिमेंट केलेला आहे, इथं Pचं स्क्वेअर मायनस Qचं स्क्वेअर त्याचं होल स्क्वेअर लिहिणार आहोत. इथे फॉर्म्युला कोणता यूज केलाय बघा, हा A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर काय असतं सांगा, A प्लस B आणि A मायनस B असं आपण यूज करू शकतो. म्हणून इथे बघा A प्लस B A मायनस B म्हणजेच आपण Pचं स्क्वेअर मायनस Qचं स्क्वेअर त्याचं होल स्क्वेअर आपण करू शकतो. कळतंय, म्हणजेच आपल्याला R1 इंटू R2 मिळालेले आहेत. आता आपण इक्वेशन जे आहे ते लिहिणार आहोत. बघा हे याच्यामध्ये आपण पुट करणार आहोत. बघा एक्स स्क्वेअर मायनस R1 प्लस R2 एक्स प्लस R2 इज इक्वल टू 0. ओके, एक्स स्क्वेअर R1 प्लस R2 आपल्याला काय मिळालं आहे, प्लस 4PQ एक्स प्लस अल्फा इंटू बीटा आपल्याला मिळाला आहे मायनस इन ब्रॅकेट P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअरचं होल स्क्वेअर. याचाच अर्थ बघा काय इक्वेशन मिळणार आहे आपल्याला, इज इक्वल टू 0. इक्वेशन आपल्याला मिळणार आहे एक्स स्क्वेअर मायनस PQ एक्स मायनस P स्क्वेअर मायनस Q स्क्वेअरचं स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन फॉर्म झालेलं आहे. ओके, हे आपलं फायनल आन्सर आहे. व्यवस्थित क्वेश्चन पाहिला असेल तर तुम्हाला कळलेलं असणार आहे. बघा नेक्स्ट 11th क्वेश्चन आहे, मुकुंद पोजेस रुपीज 50 मोर दॅन what the Sagar possess. Okay, the product of the amount they have is the 15,000. Find the amount the each one has. तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथं कोणाच्या अमाऊंटला एक्स कन्सिडर करावं लागेल, तर सागरच्या अमाऊंटला करावं लागेल, कारण सागरच्या अमाऊंटवरती मुकुंदचे अमाऊंट डिपेंड आहे म्हणून. ओके, लेट सागर हॅव रुपीज एक्स. ओके, देन मुकुंदचं काय होणार आहे बघा, मुकुंद हॅज रुपीज एक्स प्लस 50, कारण 50 मोर दॅन म्हटलंय म्हणून. प्रोडक्ट ऑफ अमाऊंट किती आहे बघा, दोघांची प्रोडक्ट ऑफ द अमाऊंट इज द न्यूमेरिकली 15,000. म्हणजेच बघा एक्स इंटू एक्स प्लस 50 इज इक्वल टू 15,000 असं आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. तर आपण ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये फॉर्म करून घेऊयात आणि नंतर सॉल्व्ह करायचं आहे. एक्स एक्सने मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर प्लस 50x
आणि हे तिकडे त्याला इकडे आणलं तर मायनस 15,000 इज इक्वल टू 0. आता बघा आपल्याला असे फॅक्टर शोधायचे आहेत की मल्टिप्लिकेशन आपल्याला 15,000 मिळाली पाहिजे आणि ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन आपल्याला किती मिळाली पाहिजे, 50 मिळाली पाहिजे. तर बघा मायनस, लक्षात घ्या हे आपण फॅक्टरायझेशन मेथडनी सोडवतोय जी 2.2 मध्ये. बघा इथे काय नाही म्हणजे 1 आहे, ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मायनस 15,000. 15,000चे दोन असे फॅक्टर्स करायचे की ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला प्लस 50 आली पाहिजे. तर बघा 100 आणि 150चं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 15,000 मिळत आहे. बीचं साईन आहे ते मोठ्या नंबरला द्यायचं आणि छोट्याचं साईन आपण मल्टिप्लिकेशन वरून ठरवायचं, म्हणजे मला इथं मायनस द्यावं लागेल. आता बघा ॲड केलं तर प्लस 50 मिळते, मल्टिप्लाय केलं तर मायनस 15,000 मिळत आहेत आपल्याला. म्हणजेच आपल्याला जे कंडिशन फुलफिल होतील ते दोन फॅक्टर्स मिळालेले आहेत. पुढे लिहायचं कसं आहे बघा, एक्स स्क्वेअर मायनस 100x प्लस 150x मायनस 15,000 इज इक्वल टू 0. दोघांचं ग्रुप करा, नंतर कॉमन काढा. इथे एक्स कॉमन काढलं तर एक्स मायनस 100 ब्रॅकेटमध्ये राहील. त्याच्यानंतर इथून आपण असंच कॉमन काढायचं आहे की हा एक्स मायनस 100 रिपीट झाला पाहिजे. म्हणजेच जर मी प्लस 15 कॉमन काढलं तर बघा, नाही 150 कॉमन काढते मी, 150 कॉमन काढलं तर इथे एक्स मायनस 100 राहणार आहेत इज इक्वल टू 0. आता हे जे 150 आहेत आणि एक्स आहेत त्यांना एकत्र करायचं आहे. म्हणजेच बघा इथं मिळणार आहे एक्स प्लस 150 एका ब्रॅकेटमध्ये आणि एक्स मायनस 100 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स प्लस 150 इज इक्वल टू 0 आणि एक्स मायनस 100 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स इज इक्वल टू मायनस 150 आणि एक्स इज इक्वल टू प्लस 100. ओके, हे आपले दोन आन्सर्स आहेत. आता बघा जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मायनसमध्ये असू शकत नाही, म्हणून आपला आन्सर जे असणार आहे ते आन्सर कशामध्ये असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू 100 एक्सेप्टेबल आहे, कारण हे नेगेटिव्ह आन्सर तर नसणार आहे. म्हणजेच एक्स म्हणजे कोणाचे रुपीज आहेत बघा, सागर हॅज 100 रुपीज अँड सागर हॅज रुपीज 100 सॉरी, आणि मुकुंद हॅज रुपीज 150, कारण त्याच्यापेक्षा 50 रुपये जास्त आहेत की नाही. बघा इथं एक्स प्लस 50 आहे, सागरची अमाऊंट जर 100 असेल तर मुकुंदची जी अमाऊंट आहे, मुकुंद हॅज रुपीज एक्स प्लस 50 म्हणजेच एक्सची आहे 100 प्लस 50 म्हणजेच 150. ओके, 150 रुपीज. बघा क्वेश्चन नंबर 12 बघायचा आहे. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द two numbers is the 120. Okay, the square of the smaller number is the twice of the greater number. Find the numbers. Okay, आपल्याला नंबर आहेत ते फाइंड करायचे आहेत. बघा पहिल्यांदा इथे कंडिशन जी दिली आहे त्याच्यावरून आपल्याला एक्स कोणाला कन्सिडर करायचं आहे हे कळणार आहे. द स्क्वेअर ऑफ अ स्मॉलर नंबर ओके इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. म्हणजे जो स्मॉलर नंबर आहे तो ग्रेटर नंबरपेक्षा स्क्वेअर जो आहे तो ट्वाइस आहे. ओके, म्हणजेच बघा आपण काय करायचं आहे, जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. लेट ग्रेटर नंबर बी एक्स. ओके, तर बघा नंतर कंडिशन काय, स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस ऑफ द ग्रेटर नंबर. आता ग्रेटर नंबरला बघा आपण एक्स कन्सिडर केलाय, बरोबर आहे. म्हणजेच स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज काय होणार आहे, 2x होणार आहे. ओके, आता फर्स्ट जी कंडिशन दिली आहे तिला आपण ऑब्झर्व करूया. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द टू नंबर्स इज 120. ओके, म्हणजेच जे दोन नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर, जर ग्रेटर नंबरचा स्क्वेअर काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस, आणि बघा स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर ऑलरेडी 2x आहे. म्हणजेच आपण इथं 2x स्क्वेअर करणार नाही, कारण स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबरच 2x आहे, म्हणून आपण 2x तसेच ठेवणार. इज इक्वल टू 120.
ओके, 120ला आपण इकडे आणूया. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन इथे काय नाही म्हणजे 1 आहे. ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करा, 120 येत आहे. 120चे असे दोन फॅक्टर्स काढायचे आहेत की ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन काय मिळाली पाहिजे, -2 मिळाली पाहिजे. तर बघा आपण 10 12चा जर मल्टिप्लाय केलं तर 120 मिळत आहे आणि जर सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला -2 मिळत आहे. तर बघा बीचं साईन असतं ते आपण ग्रेटर नंबरला देतो आणि स्मॉल नंबरचं साईन मल्टिप्लिकेशन वरून ठरवतो, म्हणजे त्याचा अर्थ प्लस द्यावा लागेल मला तिथे. आता मल्टिप्लाय करा बघा, -20 येत आहे आणि ऍड करा, दोघांना -2 येत आहे. कंडिशन सॅटिस्फाय होतात. आता आपण पुढे प्रोसीड करूयात. एक्स स्क्वेअर प्लस 10x ह्या 2xच्या बदली आपण हे दोन फॅक्टर्स आहेत ते पुट करायचे. -12x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता दोघांचे ग्रुप करायचे आणि त्यातून काय मिळतंय ते कॉमन काढायचे. इथून बघा x मिळतंय, x प्लस 10 ब्रॅकेटमध्ये राहणार आहे. आता इथून असा नंबर कॉमन काढायचा की आपल्याला x प्लस 10 हा ब्रॅकेट रिपीट झाला पाहिजे. म्हणजे बघा -12 मी जर कॉमन काढलं तर x प्लस 10 इज इक्वल टू 0 असं मिळत आहे. आता हे जे दोन नंबर आहेत त्यांना एकत्र करायचे. x मायनस 12 आणि x प्लस 10 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजेच x मायनस 12 इज इक्वल टू 0, x प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणजेच बघा x इज इक्वल टू प्लस 12 आणि इथे x इज इक्वल टू -10 इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर साईन असतात ते चेंज होत असतात. आता बघा आपल्याला हे दोन आन्सर्स मिळालेले आहेत. ओके, इथे -10 आहे. तर बघा हे जे नंबर आहेत बघा, आता आपल्याला x इज इक्वल टू प्लस 12 आणि x इज इक्वल टू -10 मिळालेला आहे. तर बघा आपल्या कंडिशनवरून की -10 हे आपल्याला आन्सर मिळत नाही, म्हणजे हे एक्सेप्टेबल नाही आहे, म्हणून हे आन्सर आहे ते कॅन्सल होणार आहे. -10 हे चालणार नाहीये नंबर, म्हणून आपण त्याला कॅन्सल केलंय. त्याच्यानंतर बघा म्हणजे आन्सर आपलं काय येणार आहे, x इज इक्वल टू प्लस 12. म्हणजेच आपला आन्सर काय आहे, x इज इक्वल टू 12. म्हणजेच आपल्याला बघा ग्रेटर नंबर मिळाला. आता आपल्याला स्मॉलर नंबर फाइंड आउट करायचा आहे. ग्रेटर नंबर मिळाला आपल्याला 12. आता स्मॉलर नंबरची कंडिशन काय बघा, स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज, म्हणजे बघा स्मॉलर नंबरचं स्क्वेअर आहे इज इक्वल टू 2x. ओके, 2 इंटू x म्हणजेच 12 आहे, म्हणजेच 24. आता स्मॉलर नंबर काढायचा आहे आपल्याला, त्याचं स्क्वेअर काढायचं नाहीये. द स्मॉलर नंबर हे स्क्वेअर आहे. आता स्क्वेअर काढण्यासाठी दोन्हीकडे आपल्याला स्क्वेअर रूट टाकावं लागेल, म्हणजेच स्मॉलर नंबर चं स्क्वेअर आहे इज इक्वल टू 24चं स्क्वेअर. म्हणजे आता बघा इथले स्क्वेअर रूट जातील, म्हणजेच स्मॉलर नंबर इज इक्वल टू प्लस मायनस 24. ओके, म्हणजे ग्रेटर नंबर काय आहे 12 आणि स्मॉलर नंबर मिळाला आहे -24. नेक्स्ट बघा आपल्याला 13 क्वेश्चन बघायचा आहे. रंजना वॉन्ट टू डिस्ट्रीब्यूट द 540 oranges among the some student. If the 30 students were the more, the each would get the 3 oranges less. फाइंड द नंबर ऑफ द स्टुडंट. किती स्टुडंट होते यांचा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा रंजनाला जे काही ऑरेंजेस आहेत, म्हणजेच किती आहेत बघा, टोटल 540 ऑरेंजेस आहेत. काही स्टुडंटमध्ये तिला वाटायचं. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, जर 30 स्टुडंट वाढले तर प्रत्येक एका स्टुडंटला आधीच्या मिळणाऱ्या ऑरेंजेसपेक्षा 3 ऑरेंजेस कमी येतील. तर विचारलंय की नंबर ऑफ स्टुडंट किती होते. तर पहिल्या कंडिशनवरून आपल्याला हे कळतंय की आपण एक्स कोणाला कन्सिडर करणार आहोत, तर जे स्टुडंट्स आहेत त्यांना आपण एक्स कन्सिडर करूयात. ओके, लेट देअर
बी एक्स स्टुडंट्स. ओके, जेव्हा एक्स स्टुडंट्स असतील त्यावेळेस किती ऑरेंजेस येतील बघा. देन each would have received 540 upon x oranges. कळतंय? म्हणजेच बघा, ज्यावेळेस एक्स स्टुडंट असतील तर टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट केल्यानंतर एका स्टुडंटला किती ऑरेंजेस मिळणार आहे ते मिळणार. आता बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे. इफ द 30 स्टुडंट इज द मोर, म्हणजे जे स्टुडंट आहेत, कंडिशन सेकंड. ओके, तिथं काय सांगितलंय 30. पहिले एक्स स्टुडंट होते, आता एक्स प्लस 30 स्टुडंट झालेत. ओके, हे टोटल किती आहे स्टुडंट्स आहेत. आणि बघा ऑरेंजेस तर तेवढेच राहणार आहेत. म्हणजे एका मुलाला किती ऑरेंजेस मिळतील बघा. इच वुड हॅव रिसीव 540 अपॉन एक्स प्लस 30. कळतंय? आता बघा इतके ऑरेंजेस कोणाला मिळतील, एका स्टुडंटला मिळतील. बरोबर आहे. 540 अपॉन एक्स मायनस 540 अपॉन एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3. आता ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बेस सेम झाल्याशिवाय इक्वेशन जे आहे जनरल फॉर्म मध्ये येणार नाही. तर आपण काय करूयात, इकडे 5x प्लस 30 ने मल्टिप्लाय करूयात. पहिल्यांदा आपण 540 ला कॉमन घेऊयात, म्हणजे 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 30 इज इक्वल टू 3. आता बघा 540 इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्स प्लस 30 अपॉन बेस सेम होईल, एक्स मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 30 आणि इथे मायनस एक्स. कळतं ना, बेस सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम केलेला इज इक्वल टू 3. आता वरती बघा प्लस एक्स मायनस एक्स जे आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजेच वरती काय होणार आहे बघा, 540 इंटू 30 डिवायडेड बाय, आता ह्यांची मल्टिप्लिकेशन करूया, एक्स स्क्वेअर प्लस 30x इज इक्वल टू 3. आता हा जो डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर प्लस 30x आपण त्याला तिकडे पाठवूया. 540 इंटू 30 इज इक्वल टू 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 30x. हे होतील 3x स्क्वेअर प्लस 90x आणि हे मल्टिप्लाय केले तर किती मिळत आहेत बघा. यांचं मल्टिप्लिकेशन हे 0 2 0 असतील. $16,200 आपल्याला मिळणार आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता पुढे ही जी टर्म आहे त्यांना आपण इकडे नेऊयात, म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 90x मायनस 16,200 इज इक्वल टू 0. ओके. आता बघा हा जे सगळे नंबर आहेत 3 ने डिव्हिजिबल आहेत, म्हणून थ्रू आउट इक्वेशन आपण 3 ने डिवाइड करूयात. इथे 3 3 कॅन्सल होतील, 3 3 कॅन्सल होतील. 3 1 जा 3, 3 3 जा 9 आणि इथे जर डिवाइड केलं तर बघा 3 1 जा 3, 5 जा 15 आणि 1 12. एक्स स्क्वेअर प्लस 30x मायनस 5,400. आता फॅक्टर्स आपल्याला असे पाहिजे की आपल्याला मल्टिप्लिकेशन 5,400 पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला 30 पाहिजे. तर बघा 90 इंटू 60 जर मल्टिप्लाय केलं तर 5,400 येते मल्टिप्लिकेशन आणि सबस्ट्रॅक्ट केलं तर 30 येते. तर बघा बीचं साईन येते मोठ्या नंबरला देऊ आणि याला आपण मायनस साईन देऊ. कंडिशन फुलफिल झाल्यानंतर एक्स स्क्वेअर प्लस 90x मायनस 60x मायनस 5,400 इज इक्वल टू 0. आता आपण कॉमन काढूयात. बघा ह्याच्यातून सिलेक्ट करायचं आहे आणि कॉमन काढायचं. इथे येणार आहे एक्स कॉमन काढलं तर एक्स प्लस 90
आणि इथे -60 कॉमन काढते म्हणजेच x प्लस 90 इज इक्वल टू 0. म्हणजेच इक्वेशन बघा x -60 इज इक्वल टू 0, x प्लस 90 इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 60 मिळणार आहे आणि इथे आपल्याला -90 मिळाले आहेत. तर बघा स्टुडंटचे जे नंबर्स असतील ते पॉझिटिव्ह मध्ये असतील, म्हणजेच आपलं जे हे आन्सर आहे ते आन्सर नाही आहे. आपला आन्सर आहे x इज इक्वल टू 60. म्हणजे स्टुडंट किती असतील, टोटल 60 स्टुडंट असतील.